tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta equal to tan 8 theta multiplied by tan 5 theta and multiplied by tan 3 theta. This was the example ज्यामध्ये लेफ्ट साइडला ज्या टॅनच्या टर्म्स आहेत त्याच टर्म्स राईट साइडला आहेत आणि लेफ्ट साइडला आणि राईट साइडला डिफरन्स जर आपण पाहिला तर लेफ्ट साइडला तिन्ही टॅनच्या टर्म मध्ये सबट्रॅक्शन आहे, राईट साइडला मल्टिप्लिकेशन. हा एक कम्प्लिटली ऍज ए ग्रुप आपल्याला का पाहायचा आहे, याला आपण एका मेथडनी सॉल्व्ह करू शकतो, ते म्हणजे tan a मायनस tan b हा फॉर्म्युला दोन टर्म साठी आपण वापरला तर LHS वरून RHS या मेथडनी त्याला सॉल्व्ह करता येतं. प्रत्येक वेळी मायनसच येईल असं नाही, काही वेळेला प्लसच्या पण टर्म्स असतील, पण ऑब्झर्वेशन इथं महत्वाचं आहे. यात इम्पॉर्टंट आहेत ते हे तीन अँगल्स 8 थीटा 5 थीटा 3 थीटा, या तिन्ही मधलं रिलेशन आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. हे रिलेशन काय आहे, यापैकी दोघांचं जर ऍडिशन केलं 5 थीटा आणि 3 थीटाचं ऍडिशन केलं की हा तिसरा मिळतोय, किंवा 8 थीटा आणि 5 थीटाचं जर सबट्रॅक्शन केलं तर 3 थीटा मिळतोय, किंवा 8 थीटा आणि 3 थीटा यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला 5 थीटा मिळतोय. म्हणजे यात पर्टिक्युलरली कुठल्या तरी दोघांचं ऍडिशन म्हणजे तिसरा आहे किंवा कुठल्या तरी दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे तिसरा आहे, अशी सिच्युएशन ज्या ठिकाणी असेल त्या सिच्युएशन मधला प्रॉब्लेम आपण खूप क्विकली आणि इझिली दुसऱ्या एका मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. LHS RHS घेण्यापेक्षा ती मेथड कशी आहे, यासाठी आपल्याला यूज करता येतो tan a प्लस b किंवा tan a मायनस b, या दोन्ही पैकी कुठलाही फॉर्म्युला आपण वापरू शकतो. tan a प्लस b किंवा tan a मायनस b दोन पैकी कोणताही एक फॉर्म्युला यूज करायचा. LHS नाही घ्यायची, RHS नाही घ्यायची, काही नाही, फक्त tan a प्लस b किंवा tan a मायनस b पैकी एक फॉर्म्युला. आता तोही कसा, आपल्याला पाहिजे त्या दोन टर्म घ्या, 8 आणि 5 घ्या किंवा 5 आणि 3 घ्या किंवा 8 आणि 3 घ्या, कुठलेही दोन अँगल. म्हणजे जर आपण 8 थीटा घेतला, tan 8 थीटा, यालाच आपण tan 5 थीटा प्लस 3 थीटा असं लिहू शकतो, बरोबर. tan 8 थीटालाच काय लिहिलं, tan 5 थीटा प्लस 3 थीटा, म्हणजे 8 थीटालाच लिहिलं 5 थीटा प्लस 3 थीटा. ओके, 8 थीटालाच आपण लिहिलं 5 थीटा प्लस 3 थीटा. आता यामध्ये इक्वल टू राईट साइडला tan a प्लस b चा फॉर्म्युला वापरता येईल, लेफ्ट साइड ऍज इट इज ठेवा आणि राईट साइडला tan a प्लस b चा फॉर्म्युला. काय tan a प्लस b चा फॉर्म्युला,
tan A plus tan B आपण बोलू. tan A plus B चा फॉर्म्युला tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. बरोबर. A म्हणजे 5 थिटा, B म्हणजे 3 थिटा. ओके. आता यामध्ये आपण डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती डिनॉमिनेटरची टर्म लेफ्ट साइडला मल्टिप्लाय घेऊ शकतो. आणि मल्टिप्लिकेशन करत असताना हा जो tan 8 थिटा आहे तो tan 8 थिटा 1 ला पण मल्टिप्लाय होईल आणि या सेकंड टर्मला पण मल्टिप्लाय होईल. ओके. म्हणजे टर्म कुठल्या स्वरूपात मिळेल आपल्याला? लेफ्ट साइडची काय मिळेल टर्म? tan 8 theta minus tan 8 theta tan 5 theta tan 3 theta. tan 8 theta minus tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta. आणि राइट साइडला काय राहिलं? tan 5 theta Tan 5 theta plus tan 3 theta. राइट साइडला शिल्लक राहिला फक्त tan 5 theta प्लस tan 3 theta. ओके. आणि आता ही लेफ्ट साइडची टर्म राइट साइडला घ्या आणि राइट साइडच्या या दोन्ही टर्म लेफ्ट साइडला घ्या. म्हणजेच काय मिळेल आपल्याला? tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta equal to tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta. दोन स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व होतो. दोन स्टेप मध्ये. आता इथे आपण tan 8 theta equal to tan 5 theta plus 3 theta असं लिहिलं. तुम्ही त्याला आणखी एका प्रकारे दोन प्रकारे जाऊ शकता. आणखी समजा आपल्याला tan 5 theta लिहिलं तर 5 थीटाला आपण 8 थीटा मायनस 3 थीटा असं लिहू शकतो. या तीन पैकी हे जे तीन अँगल आहेत 8, 5 आणि 3 कुठल्याही एक जणांना आपला जो आवडेल तो कुठल्याही एका अँगलला इतर दोन अँगलच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आता आपण इकडे जर tan a मायनस b चा फॉर्म्युला यूज केला राइट साइडला आणि परत याच पद्धतीने सिंप्लिफाय केलं तरीही आपल्याला सोल्युशन मिळेल. ओके. यू कॅन ट्राय फॉर दिस ऑल्सो. तुम्ही ट्राय करून पाहू शकता. हे लिहून घ्या आणि या दुसऱ्या प्रकारे पण सॉल्व करून पहा. ओके.
Completed this? म्हणजे याला LHS RHS वरून पण आपण सोडवलंय आणि या मेथडनी पण आपण सोडू शकतोय. असंच आणखी एक एक्झाम्पल होतं. याच्यानंतरचं काय होतं? Yes. Tan 4068 Tan 4068 सर हा सर होमवर्क लागेल का क्लासवर्क मधलं क्लासवर्क मधलंच. क्लासवर्क मधलं tan 3a minus tan 2a minus tan a is equal to tan a into tan 2a into tan 3. हा सिमिलर क्वेश्चन आहे तो पण. tan 3a minus tan 2a minus tan a. tan 3a minus tan 2a minus tan a. In this one 3a म्हणजे टर्म पहा. tan 3a minus tan 2a minus tan a equal to tan 3a multiplied by tan 2a multiplied by tan a. एक्झॅक्टली सिमिलर एक्झाम्पल. कुठल्याही दोन अँगलचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजे तिसरा अँगल आहे. म्हणजे 3a ला आपण 2a plus a लिहू शकतो किंवा a लाच आपण 3a minus 2a लिहू शकतो किंवा 2a लाच आपण 3a minus a असं लिहू शकतो. सॉल्व करता येईल हा आत्ताच्या मेथडनी. LHS RHS नी तर आपण सॉल्व केलाय, पण ही आणखी एक अल्टरनेटिव्ह मेथड खूप सिंपल आहे, त्यासाठी माहिती असू द्या. काय लिहिता येऊ शकतं? कुठला अँगल घ्यायचा सांगा. tan a is equal to tan 3a minus 2a. ठीक आहे. tan a is equal to tan 3a minus 2a. कुठलाही एक अँगल इतर दोघांच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन फॉर्म मध्ये जे काही असेल ते लिहायचे. आता राईट साइडला आपण tan a minus b चा फॉर्म्युला वापरू शकतो. काय tan a minus b चा फॉर्म्युला? tan a minus tan b upon tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. बरोबर. पुन्हा हा डिनॉमिनेटर लेफ्ट साइडला मल्टिप्लाय घ्या. लेफ्ट साइडची टर्म काय आपली? tan a. तो जर मल्टिप्लाय घेतला tan a ला तर काय येणार? tan a plus tan 3a into tan 2a into tan a इक्वल टू राइट साइड काय शिल्लक राहिली?
These pictures should match. राइट साइड tan 3a minus tan 2a. tan 3a minus tan 2a. आणि मग टर्म्स शिफ्ट करायच्या फक्त लेफ्ट साइड राइट साइड पाहिजे तशा. हा टॅन एच फक्त राइट साइडला घ्यावा लागेल. आपला आन्सर पाहिजे त्या फॉर्म मध्ये मिळून जाईल. आपली ही टर्म तयार होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे tan 3a इंटू tan 2a इंटू tan a हा लेफ्ट साइडलाच ठेवला. tan 3a मायनस tan a मायनस tan 2a. या प्रकारे या टाइपच्या एक्झाम्पल्सला आपण अल्टरनेटिव्हली सॉल्व्ह करू शकतो. Completed. Yes, sir. What was the next one? Tan 18 plus tan 27 plus tan 18 into tan 27 equal to 1. Yes. आता यात न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत. तर न्यूमरिकल व्हॅल्यूज जर असतील तर आणखी कन्व्हिनियंटली आपण त्याला विचार करू शकतो. टर्म काय दिलेली पहा. tan 18 प्लस tan 27 प्लस tan 18 मल्टीप्लाइड बाय tan 27 इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बरोबर आहे. आता यामध्ये पहा LHS वरून RHS वगैरे त्या मेथडने आपण पाहिलं. LHS वरून RHS घ्यायची असेल तर या दोन टर्मला tan A प्लस tan B हा फॉर्म्युला आपण मॉडिफाय करून वापरतो. पण आता आत्ताच्या मेथडनी जर सॉल्व्ह करायचं म्हटलं याला तर महत्वाचं आहे ते 18 आणि 27 असे दोनच अँगल दिलेत. मागच्या प्रॉब्लेम मध्ये 3 अँगल होते. इथे दोनच आहेत. पण त्या दोन्हीवरून पण आपला हिंट घेता येते. 18 आणि 27 यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन करून पाहायचं. सबट्रॅक्शन किती येत आहे 9 आणि ऍडिशन किती येत आहे 45. 45 हा स्टँडर्ड अँगल आहे. 9 काही कामाचं नाही आपल्या. बरोबर. 45 हा स्टँडर्ड अँगल आहे आणि tan 45 ची व्हॅल्यू काय असते 1 असते. ज्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. म्हणजे आपण tan 45 लाच tan 18 प्लस 27 असं लिहू शकतो. बरोबर आहे. tan 45 लाच tan 18 प्लस 27 असं लिहू शकतो. आता यामध्ये tan 45 ची किंमत किती
one, 1 आणि राईट साइडला tan a प्लस b चा फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला आहे? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. ज्या वेळी जितक्या वेळा जो कुठला फॉर्म्युला विचारला जातोय तो फॉर्म्युला विचारला की सांगायचा. फॉर्म्युले मला येत नाहीत म्हणून मी विचारत नाही तुम्हाला. त्या रीडिंग मधून त्या रिपिटेशन मधून तुमचं त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन तुमचं त्याचं परफेक्शन व्यवस्थित व्हावं हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळं जरी आपण म्यूट असलो तरी सांगायची काही प्रॉब्लेम नाही. आता ही डिनॉमिनेटरची टर्म लेफ्ट साइडला मल्टिप्लाय घेतली 1 ला तर काय मिळेल आपल्याला? 1 मायनस tan 18 into tan 27 इक्वल टू राईट साइडला काय शिल्लक राहिलं? tan 18 tan 18 प्लस tan 27 आणि बस बघा एका स्टेप मध्ये आन्सर आला. ही टर्म फक्त आता राईट साइडला शिफ्ट करायची आहे. काय होईल राईट साइडला शिफ्ट केल्यानंतर? 1 is equal to tan 18 plus tan 27 plus tan 18 multiplied by tan 27. Okay. Yes, sir. Cos 27 plus sin 27 divided by cos 27 minus sin 27 इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे tan 72 किंवा अलाइड अँगल फॉर्म्युले ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस त्याला इक्वल टू cot 18 अशी ही राईट साइड असू शकते. आता यात लेफ्ट हँड साइड जर आपण घेतली cos 27 plus sin 27 divided by denominator is cos 27 minus sin 27. आपल्याला tan च्या फॉर्म मध्ये किंवा cot च्या फॉर्म मध्ये रिझल्ट पाहिजे आणि हे सगळे sin cos आहेत. फॉर्म्युले आपल्याकडे tan a plus b tan a minus b चे आहेत आणि त्यामध्ये सगळ्या टर्म tan च्या आहेत. tan यायला पाहिजे यासाठी sin अपॉन cos तयार व्हायला पाहिजे. म्हणजेच इथे आपल्याला काय करावं लागणार आहे? डिवाइड न्यूमरेटर and denominator by cos 27. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ला cos 27 ने डिवाइड करायचं. cos 27 ने जर डिवाइड केलं
न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. तर काय येणार टर्म इक्वल टू पहिल्यांदा cos 27 प्लस sin 27 हा न्यूमरेटर, त्याला डिवाइड केलं cos 27 नी, आणि डिनॉमिनेटरला टर्म आहे cos 27 मायनस sin 27 डिवाइडेड बाय cos 27. आता यामध्ये हा जो cos 27 आहे तो या दोघांनाही सेपरेटली डिवाइड होणार आहे. तो cos 27 ला सेपरेट डिवाइड होईल, sin 27 ला सेपरेट डिवाइड होईल. तसंच डिनॉमिनेटरला पण, म्हणजे जर तो सेपरेटली डिवाइड केला तर टर्म काय येणार 1 मायनस साइन अपॉन कॉस काय tan 27 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला 1 प्लस आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस tan 27. ओके. आता यामध्ये काय केलं लक्षात आली स्टेप, cos 27 सेपरेट घेतला की कॅन्सल झाला 1 येईल, आणि साइन अपॉन कॉस म्हणजे tan. तसंच डिनॉमिनेटरला cos 27 सेपरेट घेतला 1, साइन अपॉन कॉस म्हणजे tan, म्हणजे टर्म येईल 1 प्लस tan 27 अपॉन 1 मायनस tan 27. 1 प्लस tan 1 मायनस tan अशी टर्म आली की आपल्याला उपयोगाची असते. ही खूप महत्वाची स्टेज आहे की ज्यात डिनॉमिनेटरचा जो tan आहे त्याला आपण 1 नी मल्टिप्लाय करणार. डिनॉमिनेटरच्या tan ला आपण 1 नी मल्टिप्लाय करणार. का 1 नी मल्टिप्लाय करणार, कारण tan 45 ची किंमत 1 असते, म्हणजे आपण 1 च्या जागी tan 45 लिहू शकतो. 1 च्या जागी tan 45 लिहू शकतो. पण कोणत्या 1 च्या जागी लिहायचं ते महत्वाचं असतं. न्यूमरेटरचा पहिला 1 त्या जागी आपण लिहिलं tan 45 प्लस tan 27 तसाच. डिनॉमिनेटरचा मात्र पहिला 1 तसाच ठेवायचा आहे, आणि जो मल्टिप्लाय केलेला 1 आहे त्याच्या जागी लिहायचंय tan 45. यामुळं tan a प्लस बी किंवा tan a मायनस बी चा फॉर्म्युला तयार होतो. आता इथे कुठला फॉर्म्युला तयार झाला, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. हा कशाचा फॉर्म्युला आहे, tan a plus b. म्हणजेच टर्म येईल tan 45 प्लस 27, आणि 45 आणि 27 चा ऍडिशन किती 72. that is 72, which will be the right hand side. राइट हँड साइड और लेफ्ट हँड साइड. चालेल ना, काय अडचण नाही, पण मॅक्झिमम टाइम्स आपल्याकडे क्वेश्चन मध्ये लेफ्ट साइडची टर्म असणार आहे आणि ऑप्शन मध्ये राईट साइडची टर्म असणार आहे. इट्स बेटर टू गो फ्रॉम क्वेश्चन टू ऑप्शन इन्स्टेड ऑफ ऑप्शन टू क्वेश्चन. Okay. Now similar to this, you solve one example. Prove that cos 11 minus sin 11 divided by
cos 11 plus sin 11 equal to tan 34. सर झाला सॉल्व झालं सॉल्व झाला? हो. तुमच्या एक्सरसाइज मध्ये असाच एक क्वेश्चन आहे, cos 15 minus sin 15 divided by cos 15 plus sin 15 equal to प्रूव्ह करायचे 1/√3. करा सॉल्व हा आता. एक्झॅक्टली सिमिलर आहे. सर झाला सॉल्व सर लास्टला tan 30 म्हणजे 1/3 tan 30 येतो, बरोबर आहे. आणि tan 30 म्हणजेच 1/3 1/√3. ओके. आलाय? Yes, sir. Yes. हो सर. ओके. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या आता एक. हे ऍक्च्युअली एक्सरसाइज मध्ये एक एक्झाम्पल म्हणून दिलंय, पण असे आपल्याला 2 फॉर्म्युले पण तयार करायचे, जे ऍक्च्युअली फॉर्म्युलांचं डेरिव्हेशन आहे असं म्हटलं तरी चालेल. कमी ठिकाणी वापर असलेले हे फॉर्म्युले आहेत, पण ज्या ठिकाणी त्याचा यूज आहे त्या ठिकाणी ते जर आठवले तर आपलं कॅल्क्युलेशन त्या एक्झाम्पलचं खूप कमी होऊन जातं. रिझल्ट आहे cos a plus b multiplied by cos a minus b
इक्वल टू कॉस स्क्वेअर बी माइनस साइन स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर बी माइनस साइन स्क्वेअर ए. तर एक्सरसाइज मध्ये हा एक्झाम्पल म्हणून विचारलाय. प्रूव्ह दॅट cos x plus y multiplied by cos x minus y equal to cos square x minus sin square y. म्हणजे a आणि b च्या जागी x आणि y च्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल म्हणून विचारलाय, पण आपण त्याला एक फॉर्म्युला म्हणून तयार करू. ओके, आता बेसिकली याचे दोन रिझल्ट तयार होतात. एक म्हणजे कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए, हा एक रिझल्ट जो आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रूव्ह करायला सांगितलेला आहेच आहे. आणि दुसरा म्हणजे कॉस स्क्वेअर ए माइनस साइन स्क्वेअर बी, कॉस स्क्वेअर बी माइनस साइन स्क्वेअर ए किंवा कॉस स्क्वेअर ए माइनस साइन स्क्वेअर बी. दोन्ही पैकी कुठलाही रिझल्ट चालतो, पण दोन्ही रिझल्ट मध्ये लक्षात घ्या ए आणि बी इंटरचेंज झालेले आहेत, पण कॉस आणि साइन मात्र इंटरचेंज नाहीत. पहिला रेशो कॉसचाच आहे, दुसरा रेशो साइनचा आहे. हे खूप महत्वाचं आहे. ओके, आता याची प्रूफ बघूया आपण कशा प्रकारे हे प्रूव्ह करता येईल ते. फर्स्ट ऑफ ऑल याची आपण लेफ्ट हँड साइड घेऊ. लेफ्ट हँड साइडला कॉस ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय कॉस ए मायनस बी. आता या दोन्ही टर्मचे आपल्याकडे फॉर्म्युले अवेलेबल आहेत. दोन्ही टर्मचे फॉर्म्युले अवेलेबल आहेत. एक म्हणजे कॉस ए प्लस बी याचाही फॉर्म्युला आहे, आणि दुसरं म्हणजे कॉस ए मायनस बी याचाही फॉर्म्युला अवेलेबल आहे. मग कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो? cos A into cos B minus sin A into sin B. Cos A into cos B minus sin A into sin B. Cos A cos B minus sin A sin B multiplied by, हे मल्टीप्लाइड आहे ते लक्षात ठेवा. cos A minus B चा फॉर्म्युला काय? cos A cos B plus sin A sin B. cos A cos B plus sin A sin B. ओके, मल्टिप्लिकेशन आहे लक्षात ठेवा. मी का पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण प्रॉडक्ट फॉर्म्युलांच्या ग्रुपमध्ये cos A प्लस बी प्लस cos A मायनस बी चा फॉर्म्युला आहे. cos A प्लस बी मायनस cos A मायनस बी चा पण फॉर्म्युला आहे. आणि हा तिसरा cos A प्लस बी मल्टीप्लाइड बाय cos A मायनस बी चा फॉर्म्युला. त्यामुळे ऑब्झर्वेशन्स खूप महत्वाचे आहेत. ट्रिग्नोमेट्री मध्ये कन्फ्युजन्स याच्यामुळेच होतात की ज्या टर्म्स आहेत, जे रिझल्ट्स आहेत, कुठे प्लस मायनस आहे, कुठे मल्टिप्लाय, कुठे ऍड आहे, सबट्रॅक्ट आहे, हे ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार, हे दोन ब्रॅकेट जर आपण ऑब्झर्व केले तर ही पहिली टर्म ए मायनस बी आणि दुसरी टर्म ए प्लस बी या फॉर्म मध्ये आहे. ए मायनस बी मल्टीप्लाइड बाय
ए प्लस बी. काय असतो फॉर्म्युला? A square minus A square minus B. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे या पहिल्या टर्मचा स्क्वेअर होईल मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर होईल. बरोबर. म्हणजेच टर्म येणार इक्वल टू कॉस स्क्वेअर ए मल्टीप्लाइड बाय कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. ओके. सुरुवातीला आपण काय केलं? पहिल्या स्टेपला कॉस ए प्लस बी च्या जागी त्याचा फॉर्म्युला वापरून टाकला, कॉस ए मायनस बी च्या जागी त्याचा फॉर्म्युला यूज करून टाकला. ए मायनस बी इंटू ए प्लस बी या स्वरूपात टर्म आली. ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्म मध्ये टर्म आली. त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिलं. आता महत्वाचं इथून पुढचं सिम्प्लिफिकेशन. खूप जास्त स्टेप नाहीये, पण त्या स्टेपचे डिसिजन्स खूप महत्वाचे. आता सध्या आपल्याला याची राईट साइड माहिती आहे, दोन पैकी एक. त्याचा आपण रेफरन्स घेऊ शकतो, पण तो रेफरन्स प्रत्येक वेळी आपल्या समोर असेलच असं नाही. कदाचित लेफ्ट साइडला ही टर्म क्वेश्चन मध्ये दिलेली असेल आणि ऑप्शन मध्ये कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बी किंवा साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी असं काही असू शकतं. आणि याच्या नंतरचा एक फॉर्म्युला तुम्हाला तयार करायचा आहे, तो म्हणजे साइन ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय साइन ए मायनस बी चा. त्याच्यासाठी पण ही हिंट महत्वाची आहे. यात काय करायचंय? कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी या दोन कॉसच्या टर्म आहेत आणि इथं दोन साइनच्या टर्म आहेत. आपल्याला दोन टर्मचं कन्व्हर्जन करायचंय. या दोघांपैकी एक, पहिल्या दोन्ही मधल्या कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर बी दोन्ही पैकी एक, आणि दुसऱ्या दोघांपैकी एक. ओके. आयडेंटिटी वापरून कन्व्हर्जन आयडेंटिटी वापरून करायचंय. म्हणजे यातला जर आपण अँगल ए वाला कन्वर्ट केला तर यातला बी वाला कन्वर्ट करायचा, आणि पहिल्यातला जर बी वाला कन्वर्ट केला तर दुसऱ्यातला ए वाला कन्वर्ट करायचा. हे लक्षात ठेवा डेरिव्हेशन साठी किंवा फॉर्म्युला तयार करण्यासाठी. म्हणजे काय? समजा आपण यात कॉस स्क्वेअर ए तसाच ठेवला तर ब्रॅकेट मध्ये काय येईल? कॉस स्क्वेअर बी लाच आपण आयडेंटिटी वापरून 1 मायनस साइन स्क्वेअर बी असं लिहू शकतो. काय केलं? कॉस स्क्वेअर ए तसाच ठेवला आणि कॉस स्क्वेअर बी लाच 1 मायनस साइन स्क्वेअर बी असं लिहिलं. आता मायनस पहिल्या टर्म मधला आपण अँगल बी वाला कन्वर्ट केलाय, मग दुसऱ्या टर्म मधला ए वाला कन्वर्ट करायचा. तो पण जर बी वाला कन्वर्ट केला तर काही उपयोग होणार नाही, आपण फिरून परत त्याच जागेवरती येऊन बसणार. सोडून बघा हे. प्रॅक्टिस तुम्ही केल्याशिवाय, म्हणजे हे असं का करायचं हे जर नाही कळलं किंवा हे जर लक्षात नाही येत तर असं करून पाहायचं आधी, मग कळतं की प्रॉब्लेम कुठं अडतो ते. म्हणजे याचाही बी वाला कन्वर्ट केला, याचाही बी वाला कन्वर्ट करून बघा नंतर तुम्ही काय होतं ते. ओके. आता आपण या साइन स्क्वेअर ए ला कन्वर्ट करू. साइन स्क्वेअर ए लाच आयडेंटिटी नुसार काय लिहिता येईल? 1 minus cos square. साइन स्क्वेअर ए लाच आयडेंटिटी नुसार 1 मायनस कॉस स्क्वेअर
ए असं आपण लिहू शकतो. वन मायनस कॉस स्क्वेअर ए आणि मल्टिप्लाइड बाय साइन स्क्वेअर बी तसाच ब्रॅकेटच्या बाहेरचा. आणि आता फर्दर सिम्प्लिफिकेशन, ब्रॅकेटच्या बाहेर जो कॉस स्क्वेअर ए आहे हा, तो कॉस स्क्वेअर ए मल्टिप्लाय होईल या दोन्ही टर्मला. म्हणजे काय मिळेल, टर्म cos square a minus cos square a sin square b. cos square a minus cos square a into sin square b. बरोबर. आता पुढं मल्टिप्लिकेशन घेत असताना हा साइन स्क्वेअर बी जो आहे तो दोघांना मल्टिप्लाय होणार आहे, पण त्यासोबतच बाहेर हा जो मायनस आहे तो मायनस पण दोघांनाही मल्टिप्लाय होईल. म्हणजे मायनस पहिल्या टर्मला पण मल्टिप्लाय होणार आणि दुसऱ्या टर्मला पण मल्टिप्लाय होणार. ओके, मग आता मायनस आणि साइन स्क्वेअर बी जर 1 ला मल्टिप्लाय झाले तर काय येणार, minus sin square b. मायनस साइन स्क्वेअर बी. आणि मायनस इंटू मायनस प्लस Plus कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. बरोबर आहे. तर कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी ही एक टर्म आणि ही एक टर्म, एक मायनसची टर्म आहे आणि एक प्लसची टर्म आहे, कॅन्सल झाली. इक्वल टू काय राहिला रिझल्ट शिल्लक, cos square a minus sin square b. कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. म्हणजे आपल्याला हा रिझल्ट मिळाला सेकंड वाला. आता आपण हे अंदाजे काम केलं होतं त्यामुळे कुठला तरी एक मिळणार होता. समजा आता आपण हा सेकंड रिझल्ट मिळवलाय पण ऑप्शन मध्ये तो नाही, ऑप्शन मध्ये तर हाय, किंवा आपल्याला विचारलाय प्रूव्ह दॅटला हा. मग काय करावं लागेल, cos square a convert करा. हा कॉस स्क्वेअर ए कन्व्हर्ट करायचा आणि इथला साइन स्क्वेअर बी कन्व्हर्ट करायचा. आपल्याला हा पहिला रिझल्ट मिळून जातो. पण मग परत तेच तेच करत बसायचं का, नाही. कुठलाही एक रिझल्ट मिळाला की आपलं काम झालं. आता आपण याचं कन्व्हर्जन करून टाका ना, सोपं आहे. परत म्हणजे काय, कॉस स्क्वेअर ए लाच आपण 1 मायनस साइन स्क्वेअर ए लिहू शकतो. बरोबर, मधला मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेट टाकला एक, धोका नको, ब्रॅकेटचा प्रॉब्लेम असतो. साइन स्क्वेअर बी ला 1 मायनस कॉस स्क्वेअर बी लिहिलं. आणि आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 1 प्लस कॉस स्क्वेअर बी, कारण मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल तिथे. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला आणि इक्वल टू काय आलं, हा प्लस कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए मिळाला हा रिझल्ट. म्हणजे आधी जरी हा मिळाला असता तर कन्वर्ट करून दुसरा मिळवता येतो, किंवा दुसरा मिळाला तर कन्वर्ट करून पहिला मिळवता येतो. ओके, एकदम सिंपल प्रूफ आहे. फक्त एक फॉर्म्युला आणि आयडेंटिटी एवढंच याच्यामध्ये आहे. पण याचा फॉर्म्युला म्हणून सुद्धा वापर होणार आहे. त्यामुळे तुमची जी फॉर्म्युलांची लिस्ट आहे, आता तुम्हाला
तुम्ही जर रेडी बुक्सच्या वगैरे काही लिस्ट प्रिंटेड लिस्ट वापरले त्यात हा कदाचित सापडलेल किंवा नाही पण. म्हणून स्वतः तयार केलेली लिस्ट आवश्यक आहे. त्या लिस्ट मध्ये हा फॉर्म्युला हा रिझल्ट ऍड करून ठेवायचा आणि एक रिझल्ट तुम्ही तयार पण करायचा आहे आज, तो म्हणजे sin a plus b multiplied by sin a minus b चा फॉर्म्युला तयार करायचा. तर राईट साइड काय येते, दोन स्वरूपात येते याची पण राईट साइड ती तुम्ही शोधायची. मी राईट साइड नाही आज सांगणार, दॅट विल बी युअर होमवर्क. ओके. Yes, sir. Yes, sir.